चंद्रपूर जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष जीवघेणा ठरत असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय. गोंडपिंपरी तालुक्यात वाघाच्या वाढत्या हालचालींमुळे शेतकऱ्यांची झोप उडाली असून शेतात जाणंही धोक्याचं बनलंय. 21 डिसेंबरच्या रात्री गोजोली गावालगतच्या शेतशिवारात ही धक्कादायक घटना घडली. पिकाची राखण करण्यासाठी गेलेल्या चक्रधर मोहुर्ले वय वर्ष 39 या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घातली. वाघाच्या हल्ल्यात मोहुर्ले गंभीर जखमी झाले. घटनेनंतर ग्रामस्थांच्या मदतीने जखमी शेतकऱ्याला तातडीने गोंडपिंपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून वाघाच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये वाघाच्या सततच्या हालचालींमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत मानव वन्यजीव संघर्षात 45 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय. तरीही ठोस उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाय लागू करावेत, तसेच जखमी शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी ठाम मागणी नागरिकांकडून करण्यात येते.